नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला आज आपण छान असा हेल्दी नाश्ता बनवूया. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघा. 2 छोटी वाटी रवा, पत्तागोबी, मटार, कांदा, शिमला मिरची, टॅमॅटो, कोथिंबीर, लसूण आणि जिरी मोहरी फोडणी द्यायला. बघा अशा प्रकारे आपण कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. थोड्याच तेलामध्ये बनवायचं. जिरी मोहरीचा तडका द्यायचा आणि लसूण मिरची परतवून घ्यायची. छान असा हेल्दी नाश्ता तयार होतो आपला. आपण उपम्यासाठी जाड रवा, बारीक रवा कोणताही वापरू शकतो. फक्त जाड रवा असेल तर पाणी थोडं जास्त घालायचं आणि बारीक रवा असेल तर पाणी कमी घालायचं. अशा प्रकारे आपण कांदा, लसूण मिरची परतवून घेऊया. हलक्याशा भुकेसाठी किंवा मुलांना भूक लागली तेव्हा आपण असं उपमा बनवून देऊ शकतो. आणि आता छान छान मटार वगैरे पालेभाज्या, फळभाज्या भरपूर बाजारात आलेल्या आहेत. आपण याच्यात गाजर पण टाकू शकतो, मुलं खात असतील तर. पण छान लागतो असं सर्व फळभाज्या मिक्स करून असा हेल्दी उपमा तयार केला ना तर छान लागतो. त्यामुळे मुलं खातात पण. आपला कांदा परतवल्यानंतर आपण त्यामध्ये पत्तागोबी आणि मटार परतवून घ्यायची. शिमला मिरची, टॅमॅटो हे पण त्यामध्ये परतवून घ्यायचं, म्हणजे ते छान नरम होतं. म्हणजे आपल्याला वेगळं फ्राय करायची गरज नाही पडत. मटार, गोबी, शिमला मिरची, टॅमॅटो व्यवस्थित परतवल्यानंतर त्यामध्येच रवा परतवून घ्यायचा. रवा पण भाजला जातो आणि भाज्याही शिजतात आणि ज्या भाज्यांचा अर्क आहे तो रव्यामध्ये उतरून जातो. असा छान 5 मिनटं रवा परतवून घ्यायचा असा कोरडा होईपर्यंत. आणि गरम पाणी आपण ठेवलेलंच असतं. छोट्या पातेल्यात गरम पाणी करायला ठेवायचं आणि असा कोरडा झाल्याच्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी करून ओतायचं. बघा अशा प्रकारे किती छान उपमा तयार होतो. थोडं थोडं करून पाणी ओतायचं, म्हणजे जास्त चिकट पण नको व्हायला. माझा हा बारीक रवा होता. बघा अशा प्रकारे आपला उपमा रेडी होतो. हलक्याशा भुकेसाठी लहान मुलांना करू शकतो आपण कधी पण. अशा प्रकारे आपला नाश्ता रेडी. धन्यवाद.